नमस्कार मंडळी, आज आपण एक टेस्टी अशी थाळी बनवणार आहोत शिमला मिरचीपासून आणि तसेच लाल भोपळ्यापासून. इथे मी 4 शिमला मिरची घेतलेल्या आहेत. वजनी म्हणाल तर या 250 ग्रॅम आहे. त्याला आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. बारीक कट केलं तरीही चालेल, पण अशा प्रकारे कट केलं तर आपल्याला एक टेस्टी अशी भाजी बनवायची आहे. हे बघा, मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये माझ्याकडे एक मिरची ही थोडीशी लालसर झालेली होती. तीही कट करून घेतलेली आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्येच मी छोटे 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि आपल्याला ते मिरच्या व्यवस्थित अशा परतून घ्यायचे, त्यावरती डाग येईपर्यंत आणि थोडे शिजलेही पाहिजे. त्यासाठी मी त्यावरती झाकण ठेवलेले आहे. हे बघा, त्या व्यवस्थित त्यांना डाग पडलेले आहेत. झाकण काढून घेतलेलं आहे. बघू शकता छानपैकी ह्या वरती त्यांचा डाग आलेले आहे. मग आता आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहोत. तर इथे मी त्याच तेलामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि 1 चमचे जिरेही ॲड केलेले आहेत. तसेच एक कांदा कापून ठेवलेला होता, बारीक चिरून ठेवलेला होता. तोही त्यामध्ये ॲड केलेला आहे. थोडी मोठी साईज होती. तसेच इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या ह्या बारीक चॉप करून घेतलेल्या होत्या, त्याही त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि त्याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा हा व्यवस्थित परतला गेला पाहिजे. त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे परतून घेऊया. हे बघा, इथे व्यवस्थित आता आपला कांदा परतला की त्यामध्येच आता आपल्याला एक टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. तोही यामध्ये ॲड केलेला आहे. साईज आपण कमी जास्त करू शकतो. मीडियम घ्या किंवा मोठा घ्या. त्यामध्येच आता मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार. मीठ घातल्यानंतर आपला कांदा आणि बटाटा हा छानपैकी सॉफ्ट होईल. हे बघा, अशा प्रकारे टोमॅटोही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता कांदा आणि टोमॅटो याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे हे व्यवस्थित असे परतले गेले. त्यामध्येच आता आपल्याला थोडासा चुटकीभर चुटकी हिंग ॲड करायचं आहे. अर्धा चमचा हळदी पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर आणि इथे आपल्याला लाल तिखटही ॲड करायचे आहे. 1 चमचा मी इथे लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि त्याला छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, सर्व जिन्नस ह्या मिक्स झालेले आहेत. एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आता आपल्याला काय करायचं, जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. मी इथे 3 चमचे कूट घालून घेतलेला आहे. हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. खलबत्त्यात कुटून घ्यायचे किंवा मिक्सरमध्ये पल्स मोडला असे जाडसर वाटून घ्यायचे. हे बघा, आता काय करायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं आपलं शिजलं गेलं पाहिजे. त्याने सर्व जिन्नस ह्या एकजीव होईल. हे बघा, बघू शकता ते छानपैकी कांदा टोमॅटो याची एक प्युरी तयार झालेली आहे आणि हा मसाला एकदम व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे. त्याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, यामध्येच आता आपल्याला थोडंसं अजून पाणी ॲड करायचं आहे आणि त्याचं थोडीशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे. ग्रेव्ही झाल्यानंतर आपण ज्या परतून मिरच्या घेतलेल्या होत्या त्यांच्यावरती स्पॉट आलेले होते, ते त्यामध्ये ॲड करायचे आहे. अशी मिरची केली तर ती चव लागत नाही, चवीला छान लागते. त्यावरतीच आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडं शिजू द्यायचं आहे. बघू शकता झाकण काढल्यानंतर ही मिरच्या व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहेत. आणि हो मंडळी, जर शिमला मिरची करायची असेल तर अशी मसाल्यातली मसालेदार मिरची करा, म्हणजे तिला चव लागते, निचव लागत नाही. नाहीतर अशीच जर केली तर ती निचव लागते. म्हणून मिरच्या मी पहिल्या तेलात परतून घेतलेल्या होत्या. आता यावरती थोडीशी आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि तिला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात इथे आपली ही शिमला मिरचीची भाजी जी आहे ती खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे. मी अजून तिच्यावर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा प्रकारे इथे आपली मिरची तयार झालेली आहे. आता आपल्याला लाल भोपळाही तयार करायचा आहे. हे बघा, थोडी थंड झाल्यानंतर तिचा कलर पूर्ण उतरलेला आहे. म्हणजे ही टेस्टी अशी डब्यासाठी किंवा आज रात्रीच्या जेवणासाठी किंवा तुम्ही
घरी असाल तर लंचसाठी बनवू शकता. टिफिनसाठी एकदम अशी स्पायसी आणि मसालेदार ही शिमला मिरची आहे, एकदम छान. आता इथे मी भोपळा घेतलेला आहे 250 ग्रॅम आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, पॅनमध्ये 1 ते दीड चमचा तेल घालायचं आहे किंवा एक मोठा चमचा तेल घालायचं. त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे छानपैकी परतले की त्यामध्येच आता आपल्याला हा भोपळा घालून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही भोपळ्याची एकदम इझी अशी रेसिपी आहे. त्याला डांगर बोलतात आमच्याकडे. त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. त्यातच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. हा भोपळा फक्त वाफेवर होतो. तसेच त्यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे, चुटकी दीड चुटकी. तिथे मी 2 ते 3 बारीक छोट्या तिखट मिरच्या होत्या, त्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि त्याही यामध्ये ॲड केलेल्या आहेत. हे बघा. त्यालाही आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. जर घाईची वेळ असेल तर भोपळा कट करून ठेवलेला असला तर हा भोपळा अगदी 2 मिनिटांमध्ये वाफेवर होतो. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडं वाफवून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम टेस्टी अशी उपवासासाठी जर यूज करायची असेल तर असंच खाल्ला तरीही चालेल. त्यामध्ये काहीच ॲड करायची गरज नाही. आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धणे पावडर. तसेच मी थोडेसे अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे. कारण पहिलेच हिरव्या मिरच्या यामध्ये ॲड केलेल्या आहेत म्हणून तिखट जास्त व्हायला नको. त्यामध्येच मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. जाडसर शेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे आणि नंतर खलबत्त्यात कुटून घ्यायचे किंवा मिक्सरमध्ये पल्स मोडवरती वाटून घ्यायचे. त्यावरती झाकण ठेवायचं, थोडं वाफवून घ्यायचं. हे बघा, आपली एकदम परफेक्ट अशी लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. त्यावरती कोथिंबीर घालायची. ज्याला बी आवडत नसेल तोही खाऊ शकतो. याचे पराठेही आपण बनवू शकतो. ही भाजी थोडीशी अजून मॅश करायची आणि ही आपण चपातीमध्ये भरून पराठे करू शकतो. हे बघा, छानपैकी इथे आपली लाल भोपळ्याची भाजी ही तयार झालेली आहे आणि आपण रात्रीच्या जेवणासाठी अशी थाळीही वाढू शकतो. इथे मी बाजरीची भाकरी केलेली आहे. तसेच इथे वाफळलेला भात आणि शिमला मिरचीची भाजी तसेच लाल भोपळ्याची भाजी ही घेतलेली आहे. आणि हो मंडळी, ही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. तिला टाईम लागत नाही आणि ही सर्व आवडीने खातील. ज्याला कोणाला बी आवडत नसेल, याच्याबरोबर बाजरीची भाकरीच नाही, चपाती किंवा तुम्ही पुरी बी करू शकता, पराठा बी करू शकता. अशा प्रकारे इथे आपली एक आज रात्रीच्या जेवणाची ही एकदम परफेक्ट थाळी तयार झालेली आहे. आणि हो मंडळी, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.